मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेची राज्य सरकारने 28 जून रोजी आदेश निर्गमित केला आहे आणि त्याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे। त्याच अनुषंगाने आज जळकोट येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये काय मार्गदर्शन करण्यात आले आहे याची माहिती आपण तहसीलदार यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम, काय बैठक होती आणि काय आदेश देण्यात आले आहेत आणि ही योजना कशा पद्धतीची आहे, काय सांगा? नमस्कार। 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने आणलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या निर्देशानुसार आम्ही आज सर्व ऑनलाईन जे सेंटर आपल्याकडे चालवले जातात ते CSC सेंटर असतील, VLE असेल, या सर्वांची आज आम्ही इथे बैठक घेतलेली आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक लाभार्थ्याला जे कागदपत्र लागणार आहेत त्याची पूर्वतयारी करा। शासन नियमाप्रमाणे या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुल्क माफी आहे, त्याची तुम्ही काटेकोरपणे काळजी घ्या आणि उत्पन्न प्रमाणपत्र असेल, अधिवास प्रमाणपत्र आहे, याबाबतची पूर्वतयारी करून जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळामध्ये प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी शक्यतो लवकरात लवकर कारवाई सुरू करावी आणि नागरिकांना सहकार्य करावं म्हणून आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे काल आम्ही तहसील कार्यालयामध्ये तलाठी यांची बैठक घेतलेली आहे। गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांच्या ग्रामसेवकांना देखील सूचना दिलेल्या आहेत की गावातील नागरिकांना प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या म्हणजे जळकोट किंवा इतर ठिकाणी न बोलवता प्रत्येक गावामध्ये उपस्थित राहून त्यांनी कॅम्प मोडमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र असेल किंवा रहिवास प्रमाणपत्र याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र त्यांच्या स्तरावरून पूर्तता करावी अशा देखील आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज कुठं दाखल करायचा आहे आणि त्याच्यासाठी कुठले कागदपत्र आवश्यक असणार आहेत याची काही माहिती आली आहे का? हा जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये खालीलप्रमाणे कागदपत्र प्रत्येक अर्जासोबत जोडणं अनिवार्य सांगितलेलं आहे। योजनेसोबत आधार कार्ड लागणार आहे, महाराष्ट्र राज्याचा तो लाभार्थी जन्मदाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र त्याचं लागणार आहे, कुटुंब प्रमुख जे त्या कुटुंबाचे असणार आहेत त्यांचा उत्पन्नाचा दाखला ज्याची मर्यादा 2.5 लाखापर्यंत असणार आहे, त्या लाभार्थ्याचं बँक खाते याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्ती मंजूर आहेत याबाबतचं एक हमीपत्र, एवढेच कागदपत्र लागणार आहेत। याच्या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र आपल्याला त्यांना द्यायची आवश्यकता नाही। हे ऑनलाईन फॉर्म भरून अंगणवाडी ताई सेतू सुविधा केंद्र किंवा ऑनलाईन सेंटर, ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक या सर्वांना आपण अप्रोच करा। हे सर्व लोक तुम्हाला मदत करायला बसलेले आहेत। या योजनेचा फॉर्म नेमका कुणाकडे सादर करायचा? अंगणवाडी ताईकडे। अंगणवाडी ताईकडे ते सांगतील थोडक्यात डिटेल। आपल्यासोबत महिला बालविकास केंद्राचे कर्मचारी आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की अर्ज कसा तुमच्याकडे? नमस्कार। अर्ज हा नारी शक्ती ॲप हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकेकडे। तुम्ही ग्राम लेवलचे असाल तर सेतू सुविधा केंद्रावर गर्दी न करता अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, परिवीक्षिका यांच्यामार्फत तुम्ही निःशुल्क अर्ज हा भरू शकता आणि त्याची प्रत एक काय अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे अनिवार्य आहे। अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविका ही लाभार्थ्याच्या घरोघर फिरणार आहे वार्डात का एका ठिकाणी कुठं? अंगणवाडी केंद्रावर सदर अंगणवाडी सेविका हे तुम्हाला अर्ज भरून देण्यासाठी उपलब्ध राहतील। अशाच पद्धतीनं आज जळकोट तहसीलमध्ये या योजनेच्या संदर्भामध्ये ज्या घटकांचा सहभाग आहे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे आणि लाभार्थ्यांनी इकडं तिकडं धावपळ न करता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणेच या कागदपत्राची पूर्तता करायचं आहे। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।